हॅलो. अक्षता बोलतेय. अहो मी कधीपासून फोन लावतेय. काल पण करत होते फोन. तुमच्या आवाजाला काय झालंय? अगं जागरण झालंय. बोल. नाही काही नाही, सहजच केला होता फोन. अगं बोल ना, काय काय काम होतं? बाबा. अगं बोल की. बाबा बाबा थोडा प्रॉब्लेम झालाय. आकांक्षाला फोन दे. कशी आहे ती? ताई बरी आहे, बाहेर गेली आहे ती. काय झालं बाबा? नाही तू बोल, काय झालं बोल. बाबा आईच्या तब्येतीचा थोडा प्रॉब्लेम झालाय. काय? बाबा परवा अचानक आईला चक्कर आली आणि ती पडली. म्हणून डॉक्टरांना बोलवलं आम्ही, तर तिने आम्हाला खोलीत थांबून दिलं नाही. काय माहित नाही डॉक्टरांनी तिला काय सांगितलंय. बाबा तुम्ही प्लीज बोलून बघा ना आईशी. मला काहीच सुचत नाहीये हो. आता आई कुठे आहे? ऑफिसला गेली आहे. बेटा त्या डॉक्टरचा पत्ता आणि फोन नंबर दे मला. हो लिहून घेता? एक मिनिट. हा बोल. एक मिनिट. शिवाजी पार्क 43769. ओके बेटा. अरे जया, आता कसं काय आलास अचानक? काय नाही, 2च लेक्चर्स होती मला आणि सुनंदाला ऑफ मिळाला. देवाची कृपा. का रे? अगं नाही, ते 9-8च्या वरची टाकी फुटली. मग सगळं क्लासरूम मध्ये पाणी आलं. मग मुलांनी होड्या सोडण्यापेक्षा ऑफ दिलेलं बरं नाही का? आणि तिथे एक्सेलचरला हे आहे आपलं चिल्ड्रन्स फिल्म फेस्टिवल आहे. तिथे मग सुनंदा आणि वर्षाला सोडलं. आणि इथे फर्स्ट क्लास ऊन असतं दुपारी, म्हणून म्हटलं येऊन एसीत बसावं म्हणून आलो बस. नाही खरं तर आज इथेही जरा प्रॉब्लेम आहे एसीचा. आहे का? छान. अरे हो, अण्णांचा फोन आला होता. ते म्हणाले यंदा पावसाची बोंब आहे. काय रे, बरे आहेत ना? बरे. तुझं काम किती वेळ चालणार आहे? आहे अजून थोडा वेळ. सुद्धा के रुस्तमकडे जाऊन कुल्फी खाऊया का? का इथे मागवते ते? मागवते, थांब. हॅलो, जरा रुस्तुमकडून 2 कुल्फी मागवा. हो हो, डायरेक्ट इथे केबिनमध्येच पाठवून द्या. ओके, थँक्यू. बोला. मला सांग, तुझा नंबर चेंज नाही झालाय? नाही, मी सुनंदाला नंबर दिलाय ग. पिक्चर संपला की ती मला फोन करणार आहे. मग इथून मी जाणार फॅशन स्ट्रीटवर. तिथे वर्षाला कपडे घ्यायचे. मरणाची गर्दी असते रे बाबा तिथे. किती वेळ काम आहे तुझं अजून? तुझं काय काम आहे ते आधी सांग. नाही जास्ती काय नाही. काय संध्याकाळी इकडे जाताना खूप गर्दी असते ना गाडीला. तर मी काय म्हटलं, तू तुझी एसी गाडी घेऊन पार्लेला चल. थोडा वेळ माझ्याकडे थांब, मग थोडा वेळ मंदाकडे थांब. म्हणजे आमची पार्सल आणायचे पार्लेला पोचतील काय, आणि तुलाही सुनंदाशी गप्पा मारता येतील. काय हल्ली तुमचं काय 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 चालू असतं ना दोघींचं? अरे माझं म्हणजे काही काम असं. सुद्धा तुझी कामं तू दुसऱ्यांवरती सोपवणार, तू मला सांगतेस? काही नाही रे, असंच अगदी सहज. एक मिनिट. हॅलो. हां. ओ ओके ओके, थँक्यू व्हेरी मच. रुस्तुमचं दुकान बंद आहे. सॉरी, नो कुल्फी. नो कुल्फी का? ठीक आहे, निघतो मी. अरे मी येते ना सोडायला. नाही नको. काय तू दिलेल्या उत्तराने माझं समाधान झालेलं नाहीये. आणि तू खरे बोलली नाहीस माझ्याशी. उगाच तो 1.5 तासातला एसीतला प्रवास जीवावर यायला नको. निघतो मी. जया, बाय. माझं ऐकून तरी घे. जया. हॅलो, आकांक्षा जोशी आहेत का?
हां बोलतेय. हाय, मी मृणाल धुरंधर. आठवलं नाही का? हां हां आठवलं. बोला. तुमचे वडील माझ्याबरोबर राहतात. एक मिनिट. तुमच्या ओळखीच्यांच्या घरात ते राहतात बरोबर आहे ना? तेच ते. नाही, तेच ते नाही. या दोन्हीमध्ये खूप मोठा फरक आहे. एनिवे बोला, कशासाठी फोन केलाय तुम्ही मला? वीरेंद्र शिरोडकर म्हणून तुझा गुड बाय. हॅलो. हॅलो. हे बघ, माझं पूर्ण ऐकून घे आणि मग फोन ठेव. बोला. वीरेंद्र शिरोडकर आणि तू चांगले मित्र आहात ना? बरोबर आहे. पण सध्या तुमच्यामध्ये काही प्रॉब्लेम्स. तुम्हाला कसं कळलं? मला कळलं. बर मग? तो जर तुला फसवणार असेल तर. मला मला कसा फसवणार आहे तो? लग्न न करून. हे बघा, त्याचं लग्न ऑलरेडी झालेलं आहे. मग 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 मला दिवस गेले त्याचं काय, असंच विचारायचं आहे ना तुम्हाला? आपण त्याला धडा शिकवू शकतो. कसा? तो मुख्यतः गव्हर्नमेंटच्या फिल्म्स करतो, म्हणजे तोच त्याचा मेन सोर्स ऑफ इन्कम आहे. आपण त्या बंद करू शकतो, त्याला तशी स्पष्ट समज देऊन. नाही, तशा बऱ्याच गोष्टी मी. पण का तुम्ही मला एवढी मदत का करताय? कारण हे बघा, मला तुमच्याकडून कसलीही मदत नकोय. मी माझ्या वडिलांना, माझ्या घरच्यांना हे स्पष्टपणे सांगितलेलं आहे की मी हे मूल वाढवणार आहे. आणि त्यासाठी मला कुणाचीही मदत नकोय. गुड बाय. मॅडम, हे तुमचे रिपोर्ट्स. काय म्हणतात डॉक्टर? डॉक्टर म्हणाले गाठ आहे, पण ती कॅन्सरची नाही एवढं नक्की. अहो खरंच. तेव्हा आता डोक्यातले वाईट विचार काढून टाका. आता फक्त जगायचं. तेही कसं हे तुम्ही ठरवायचं. हो. चला, म्हणजे मला आता कसलीही भीती नाही. कसलीही भीती वाटून घ्यायची नाही. म्हणजे गाठ कॅन्सरची नसली तरी ऑपरेशन करावं लागणार. असं डॉक्टर म्हणाले का? हो. गाठ काढून टाकायला तर हवी ना. कधी करायचं ऑपरेशन? लवकरात लवकर. तुम्ही हो म्हणाल्यावर ताबडतोब. काय झालं मॅडम? काही नाही. मॅडम काय झालं? हे सगळं सोसायची, सहन करायची तयारी करते मी. मन खंबीर करण्याचा प्रयत्न करते. व्हॉट इज दिस? पाण्यात भेसळ करणाऱ्या कंपनीच्या संचालकात माझं नाव गोवलं गेलंय आणि तुम्हाला लंच सुचतोय? ही न्यूज तुम्ही वाचली नव्हती? वाचली होती मॅडम, पण मग ह्याचा रिपोर्ट देणं तुमची जबाबदारी नाहीये का? मी वाचली मॅडम, पण मी जस्ट कन्फर्म करत होतो की कन्फर्म काय करताय? आधी ही न्यूज थांबवायचा प्रयत्न करायला हवा होता. एक्सक्यूज मी मॅडम, आय एम सॉरी टू से, पण मी तुम्हाला आधीच वॉर्न केलं होतं. तुम्ही मला वॉर्न केलेलं? इंटरेस्टिंग. म्हणजे भेसळ करणाऱ्यांची लागेबंधे तुमचे आणि वॉर्निंग मला? ब्लडी शिट. आय एम सॉरी, पण आय मीन टू से. आय डोंट केअर व्हॉट यू मीन.
पुढच्या 48 तासात तुम्ही ह्या प्रकरणामध्ये आपल्या कंपनीचं नाव चुकून गवलं गेलं ही खबर छापून आणा. एक प्रेस कॉन्फरन्स घ्या, तिथे कॉकटेल डिनर जे काही आहे ते अरेंज करा. आणि हो, तिथे आपल्या कंपनीच्या बॉटल्स फ्री मध्ये वाटा. पोलीस कमिशनर बरोबर माझी एक अपॉइंटमेंट फिक्स करा. आणि ज्या लॅबमध्ये ह्या टेस्ट झाल्यात तिथे आपल्या कंपनीचे सॅम्पल्स नष्ट करणाऱ्याला पैसे चारा. आणि हो, हा खटला जरी भरला जाणार असला तरी ही केस जो कोणी जज हँडल करत असेल त्याचं नाव शोधून काढा. आणि आपल्या वकिलाकडून अटकपूर्व जामिनाची व्यवस्था करा. रिमेंबर, पुढच्या 48 तासात. आणि हो, पैशांची चिंता करू नका, तुमच्या नोकरीची करा. यू मे गो नाउ. तू ही बोल यार. अरे यार बोल ना यार. रुक साहब. ओ हवलदार साहब. अरे साहब थोड़ा पीने को पानी मिलेगा साहब. साहब ये मटका सुबह से खाली पड़ा है साहब. साहब बहुत प्यास लगा है, थोड़ा पानी मिलेगा पीने को साहब. पाणी पाहिजे आणतो. हा कुठचा आणू? फ्रीज मधलं की कूलर मधलं? काय साहेब तट्टागत आमच्या बारकोची. द्या ना राव थोडं पाणी प्यायला. चुप हरामखोर. पाणी पाहिजे आणू का? त्या नकली बाटलीतलं पाणी आणू? साहब बोला ना साहब, हमने कुछ नहीं किया है साहब. थोड़ा पानी दो ना पीने को साहब. हवालदार पोरं कबूल करतायत का? नाही साहेब, जास्त स्टारगट दिसतात. बोला, दरवाजा बोला. काय हा ए काय उठ. रोना बंद कर. चुप. अरे तुम्हाला दांड्यानं मारायचं का पट्ट्यानं मारायचं सांगा. साहब साहब वो पानी का बोतल हमने नहीं बेचा साहब. साहब हमको मारो मत साहब, हमको मारो मत साहब. आई शपथ साहेब, आम्ही पाण्याने भरलेल्या बाटल्या विकल्या, त्यात पाणी नाही भरलं साहेब. हा? तुला कोणी विचारलं होतं का? वकिली करायला सांगितलं होतं का कोणी? काय रे कुठून आल्या त्या बाटल्या? किसने सप्लाई किया तेरे को बोल. साहब वो बोतल तो हमने प्लेटफॉर्म के स्टॉल से लिया साहब. साहब वो 12 रुपए का बोतल बेच के हम लोग आटा ना कमाता है साहब. साहब हमको मारो मत साहब. अब तक तो तुमने फिर मारुति कार लिया होगा क्यों? हैं? काय का मारते साहब, एक तो प्लेटफॉर्म पे पुलिस का हफ्ता. काय? हाँ? ओके कूल. आम्ही बिझनेस मध्ये अशा गोष्टी व्हायच्याच. कुठल्या गोष्टी व्हायच्या रेश्मा? पाण्यासारख्या जीवनावश्यक गोष्टीमध्ये भेसळ? पाणी हे जीवन मानलं जातं आणि त्यात तुम्ही हजारो निष्पाप जीवांचं मरण मिसळलं. कम ऑन यार, उगाच इमोशनल डायलॉग्स नको मारू. शट अप. हे किती गंभीर बाब आहे तुला कळतंय का रेश्मा? काय माहिती आहे का? यासाठी कदाचित उद्या तुला जेलमध्ये जावं लागेल. जेलमध्ये? अरे आता जेलमध्ये जागा कुठे आमच्यासारख्या सामान्य अपराध्यांना कोंडायला? सामान्य अपराधी म्हणजे? अरे म्हणजे आय मीन मला एक सांग की लाखो करोडो पाण्याच्या बॉटल्स मध्ये 1200 पाण्याच्या बॉटल्स भेसळयुक्त निघाल्या तर काय झालं? आय मीन सो व्हॉट? सो व्हॉट? या सो व्हॉट? आता हे सगळं तुला कोर्टातच कळावं अशी तुझी इच्छा असेल तर? निशांत, माझ्या केसालाही कोणी धक्का लावू शकत नाही. डोंट वरी. आय वोंट वरी एट ऑल. काय रेश्मा, एखाद्या झोपलेल्या माणसाला आपण जागा करू शकतो का? पण जो झोपायचा सोंग घेतो त्याचं काय? मी तुमच्या त्या फ्लॅटवर आता पाऊलही ठेवणार नाही. तुला कळतंय का तू काय म्हणतेस ते? हा? अगं आयुष्यात ज्या चुका मी केल्या त्या तुलाही करायच्यात का? तुला कळतंय मला काय म्हणायचंय ते? मला कळतंय, पण
पण तुम्हाला विश्वासात घेतलं ही चूक केली असं आता मला वाटायला लागलंय. कोणाला सांगणार होतीस तू? सांग ना, कोणाला सांगणार होतीस? अरे बाप आहे मी तुझा. म्हणूनच बोलले ना मी तुमच्याशी. पण म्हणून तुमच्या सगळ्या नात्यांशी माझा संबंध जोडला गेलाच पाहिजे का बाबा? काय आलं? बाबा, एखादी गोष्ट मी तुम्हाला विश्वासात घेऊन सांगितली तर तुमच्या माझ्याशी संबंध नसलेल्या तिसऱ्या कुठल्या तरी व्यक्तीला ती कशी कळते? कोण तिसरी व्यक्ती आहे? कोण? मृणाल. काय कळलं तिला? तिला काही कळल्याशिवाय तिने उगाच मला परवा फोन केला होता का? तुला वीरूनी फसवलं असेल तरी मी मदतीला आहे म्हणे. कोण आहे ती? कोण समजते ती स्वतःला? माझी आई मेली असं वाटतं का तिला? कूल डाऊन बेटा. आय एम नॉट गोइंग टू कूल डाऊन बाबा. बाबा, वीरूचं नाव मृणालला कसं कळलं? कूल डाऊन. शांत राहा आधी. मी बघतो मृणालला काय करायचं ते. कूल डाऊन बेटा. तू अजिबात काळजी करू नकोस. काळजी करू नको म्हणजे काय बाबा? हं? ती मृणाल एक नंबर. तिला काय आता तिच्या कॉकटेल पार्टीज मध्ये गॉसिपला एक विषयच मिळाला ना चघळायला. यू नो दॅट आकांक्षा जोशी, VC's daughter. Oh really? Oh my God. मामा, मला खूप त्रास होतो या सगळ्याचा. मला खूप टेन्शन येतं.